शहरातील विविध भागात झाडांची छाटणी करण्यात आली असली तरी छाटलेल्या फांद्या आणि हिरवा कचरा अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दिवसेंदिवस पडून असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच परिसराच्या स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेला सूचक इशारा दिलाय. येत्या 5 दिवसात झाडांच्या छाटणीचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अन्यथा शहरभरातील हा सर्व कचरा गोळा करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात आणून टाकण्यात येईल असाच त्यांनी इशारा दिलाय. झाडांची छाटणी करणं आवश्यक असलं तरी त्यानंतरचा कचरा तातडीनं हटवणं ही पालिकेची जबाबदारी असल्याचंही रवींद्र मोरे यांनी सांगितलं. मात्र अनेक भागात फांद्यांचे ढीग रस्त्यावर पडून असल्यानं नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पालिकेने त्वरित कारवाई करून हा कचरा हटवावा अशी त्यांनी मागणी केली आहे. यावेळी विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे, शहर सचिव प्रशांत पालांडे, प्रभाग अध्यक्ष उमेश यादव, उपविभाग अध्यक्ष मंगेश पिंगळे, मयूर पोळ, शाखा अध्यक्ष सिद्धेश पवार, रोशन वाडकर, शुभम सावंत तसंच मनसेचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.